यावेळेस फटका फसला आणि बॉलच्या खाली निलेश चव्हाण पकडली कॅच आणि फलंदाजी ती बाद होताना पाहायला मिळेल. आणखी एका विकेटचं पतन टीम विठला 11 कार्य या टीमचं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल होते. मयूर बाद झाला. चार बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावरती ती अगदी क्लोज किपरिंग. अनेक वेळा निलेश यांनी अशा प्रकारच्या चुका केलेत. अनेक वेळा डिक्लेअर झोनमध्ये याच धावा मात्र टीमला अंतिम क्षणी मात्र निर्णायक क्षणी धोक्याच्या ठरत असतात. अगदी क्लोज किपरिंग करण्याची समोर आले आणि डिक्लेअर झोनमध्ये मात्र बॉलला सोडून दिले. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला. हे बॉलच्या खाली प्रफुल कॉलिंग नव्हतं दोन्ही खेळाडूंच्या मध्ये, परंतु चांगला झेली ती टिपलाय. आणखी एक विकेट इथे मात्र माघारी परत असताना टीम विठला 11 कारे या टीमची साहिल बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय. पाच बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 8 धावा माफ करा 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर 8 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी विजय माटेकर आलाय. अगदी मिक्यानी टीडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. बॉलच्या खाली तेजसने कॅच मात्र ड्रॉप केलाय. विजय माटेकर आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवरती अगदी अनिलला बाद करण्याची संधी आली होती. अनिल जवळ क्षमता आहे. जरी सुरुवातीला धावा नसल्या आल्या तरी देखील अनिल जवळ क्षमता आहे, कारण की आघाडीला सातत्याने कार्य संघाकडून येणारा फलंदाज. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ. जोपर्यंत अनिल मैदानामध्ये अगदी उर्वरित बॉलवरती 3 ते 4 षटकार जरी आले तरी एक चांगला फायटिंग स्कोर इथे कार्यसंघ निर्माण करू शकतो. आज रविवारचा दिवस असून देखील आज कार्यसंघाचे अनेक खेळाडू आज गैरहजर आहेत. एका वाकराच्या क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अनेक वेळा असे प्रकार आपण पाहतो, कारण की वर्किंग डेला कधी कधी खेळाडू काळजीपूर्वक येत असतात, परंतु रविवारच्या आणि सुट्टीच्या दिवशी कार्यसंघाचे अनेक खेळाडू आज मात्र गैरहजर आहेत. प्रमुख खेळाडूंची गैरहजेरी आणि त्याच्यानंतर देखील जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. खूप चांगला फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. अनिल चव्हाणचं कौतुक होईल. संघामध्ये बॅटिंग मिळो अथवा बॉलिंग न मिळो, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये 100% योगदान देणारा खेळाडू अनिल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलचा वेग कमी करण्याचा प्रयत्न मात्र अनिल यांच्या माध्यमातून झालाय. यावेळेस कमी गतीचा बॉल. संदेश आलाय. बॉलच्या खाली. बॉलला उडवलंय. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ. 12 धावा धावफलकावरती. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती. वाट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. टीमच्या खात्यामध्ये अतिरिक्त धाव मात्र वाचवाव्या लागतील.
यावेळेस पाच समोरच्या दिशेत चांगला फटका केला, क्षेत्ररक्षक नाहीये. मी अगोदरच सांगितलं होतं की धावा अजून देखील बनू शकतात. विजय माटेकर वरती केला प्रहार, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. फलंदाज अजयच्या बॅट मधून येतोय चौकार, पण धावा बनू शकतात. धावसंख्या 17 या आकड्यावरती. सकाळच्या सत्राने विनायक कोळेकर यांचा देखील शुभागमन, एक आयकॉनिक खेळाडू या परिसरामधील, आणि वेलकम, आपलं सहर्ष असं स्वागत. फुलटॉस बॉल, चुकीचा बॉल, आणि त्यावरती मात्र निलेशने मात्र कॅच ड्रॉप केलाय. बॉल निघून चाललाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार आलाय. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, चौकार आलाय. तर षटकार दिलाय ते चव्हाणवाडीच्या क्षेत्ररक्षकाने. निलेशने चुकी केल्या, तर अनेक वेळा अशा चुका मात्र त्यांच्या माध्यमातून घडलेल्या आहेत, आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती, पण धावा इथे बनल्यात. आता मी अगोदरच म्हटलं होतं की शेवटच्या 2 षटकामध्ये धावा येऊ शकतात. आता अजय लांडले गोलंदाजीसाठी पहिल्यांदाच चव्हाणवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल अजय माटेकर. यावेळेस फटका फसलाय, बॉलच्या खाली तानाजी बॉल पर्यंत वेगाने पोहोचेल. इथे कॅच पकडले, अप्रतिम दर्जाचा इथे झेल टिपलाय, आणि फलंदाजी ते बाद होईल. अनिल बाद झालाय. महत्वाच्या क्षणी मात्र तानाजीने पहिल्यांदाच अशी जोखमीची कॅच इथे पकडले. तानाजी याने 100% एफर्ट आपल्या टीमसाठी पहिल्यांदाच देत असताना तानाजी आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती, 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. निलेश रेठरेकर यांच्याकडून सुटलेला झेल, त्यानंतर 6 धावा, या कुठेतरी अडचणीच्या ठरणार का टीम चव्हाणवाडी संघासाठी. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विजय माटेकर यांच्या शेवटच्या बॉलवरती कुठेतरी कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर षटकार आला, कारण की सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा बनल्या नव्हत्या. चौकार आला आणि बॅक टू बॅक कॅचची संधी निर्माण झाली होती, परंतु त्या ठिकाणी मात्र षटकार आला. 23 धावा, पहिल्या बॉलवरती विकेट आले. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉल आणि +1. पहा इथे मात्र अजय माटेकरची खराब लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 30 ते 35 धावा जरी झाले तरी देखील चव्हाणवाडी संघासाठी खूप कठीण काम. यष्टेंच्या पाठीमागे अंकुश घरा चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची धावी ती आपल्याला पाहायला मिळेल. या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. आज तुम्ही जर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय तर तो बदल इथे कुठेतरी दिसून आला पाहिजे क्लोज किपिंग करत असताना, परंतु तुम्हाला डिक्लेअर धावा देखील वाचवायच्या आहेत. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. आता 3 बॉलचा उर्वरित खेळ शेष आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती. इथे खराब बॉल, त्यावरती मात्र हल्ला, बॉल सीमारेषा पार. अजय माटेकरला दाखवलं आसमान, चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 6. अजय माटेकरच्या गोलंदाजीवरती आलाय बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. अगदी कमी गतीचे बॉल आणि अशा प्रकारच्या बॉलवरती जास्तीत जास्त फटके येऊ शकतात. आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आता या टीमचे कॅप्टन वैभव स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवरती वाईड बॉल आणि +1. पहा एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा ज्या दिल्या जात आहेत त्या धावा मात्र
संघाची धाव संख्या 34 या आकड्यावरती 5 स्कोर इथे बनलाय. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा दोन धावा आल्याने तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज धावबाद 36 धावा धावफलकावरती लागले गेले आणि 37चं टार्गेट. अगदी टीम कंप्लीट नव्हती तरी देखील जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या इथे बनवले. चांगला खेळ अजय यांचा राहिला आणि अजयने वैयक्तिक जर पाहिलं तर एक महत्त्वाचं योगदान आपल्या टीमला दिले. 11 धावांचं महत्त्वाचं योगदान. 5 धावा इथे बनल्यात. हे टार्गेट देखील चव्हाणवाडी संघासाठी खूप कठीण काम आपल्याला पाहायला मिळेल. जन्नाई नगर क्रिकेट क्लब वरपेवाडी सळवे आयोजित जन्नाई देवी चषक 2025 भव्य दिव्य महापाचवं पर्व आपण पाहतोय. आजचा दिवस दुसरा महत्वाचा दिवस, महत्वपूर्ण दिवस, फायनलचा दिवस, मेगा फायनलचा दिवस. कालच्या दिवसामध्ये आटातटीच्या काटेच्या टक्कर आपण पाहिल्या आणि आजच्या दिवसामध्ये जशी दिवसाला सुरुवात झाली त्याच दिवसाच्या सुरुवातीवर आजच्या दिवसातील सामना क्रमांक 1 देखील मैदानाच्या आतमध्ये रंगला. 2 षटक पहिल्या डावामध्ये संपले. तिथे कुठेतरी वाटलं की पहिला सामना लो स्कोरिंग होईल की काय, परंतु त्यानंतरची 2 षटक अगदी 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 तिखट मारा केला कारळे टीमने आणि 36 धावांपर्यंत त्यांनी मजल मारले आणि 37 धावांचं टार्गेट इथे त्यांनी सेट केलं. आपण जातोय दुसऱ्या डावामध्ये. तिथे आज जर का पाहिलं तर आमची संपूर्ण टेक्निकल टीम म्हणजेच ओम साई MTC लाईव्ह स्पोर्ट्स हा यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन कक्षामध्ये अगदी संपूर्ण आमची टेक्निकल टीम तयार आहे. प्रवीणजी वंडुस्कर महाराज, तेजसजी कदम सर, याच गावचा एक सुप्रसिद्ध आणि हक्काचा आवाज, आणि मी समालोचक आकाश कारंडे तुमच्या सोबत पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये जोडलो जातोय. तुम्हाला घेऊन जातो पुनश्च मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीच्या दिशेने, जिथे सामना रंगला. एका बाजूला टीम विठलाय प्रतिष्ठान कारले तर दुसऱ्या बाजूला भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. आयोजक कमिटी आपल्याला विनंती, आपण बॉल पुरवा मैदानाच्या आतमध्ये. बॉल पुरवायचा आहे. सदतीस धावांचा टार्गेट इथे फाडून फोडून त्याला चेस करण्यासाठी आपण पाहिलं तर 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विजय आणि अंकुश ही सलामीची एवन जोडी टीम भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी टीम कडून सलामीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे मिक्की आणि टेडी मनोरंजन करतायत प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक प्रेक्षकाचं. जशी त्यांनी सुरुवात केली मैदानाच्या चौफेर बाजूला फेरी मारली, प्रत्येकाची उदास झालेली मन त्यांनी बहरली आणि आता मैदानाच्या आतमध्ये सर्वांना ऑल द बेस्ट देत असताना पुन्हा मैदानाच्या बाहेर येत आहेत. ही स्पर्धा जर का पाहिली तर जन्नाई नगरची आहे आणि या स्पर्धेमध्ये नेहमी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मजा पाहायला मिळाली.
अगदी टेडी आणि मिक्या पण पाहिले तर आश्चर्य झाले ट्रॉफ्या पाहून. ट्रॉफ्यामध्ये ट्रॉफ्यांच्या प्रेमात पडले की काय. घेऊन जायचं आहे का? हेच घेऊन जा तुम्ही, पण लपवून ठेवा. मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस पद्धतीचा. इथे काय घडतंय हो त्याचं नव्हतं झालंय. ही कॅच सोडली मित्रा की मॅच सोडली आहे. कॅच सोडल्यानंतर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आदळला आणि पहिल्याच बॉलवर विजय माटेकरच्या बॅट मधून उत्तुंग भरारी घेणारा फ्लॅट आणि मॅक्झिमम षटकार आला. चेंडूकडे कमी पाहिलं, चेंडूचा अंदाज कमी घेतला. साहिल चेंडूकडे अगदी वेगाने गेला आणि चेंडू आवाक्याच्या बाहेर असताना त्याने जम्प केला, परंतु हा चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेला आणि 6 धावा देऊन गेला. ही चूक झाली आहे, चूक नाही तर महा चूक झाली आहे. गोलंदाजाने काम पूर्ण केलं होतं. अनिल बॉलिंग ट्रॅक वरती. आणखीन एक फुल टॉस पद्धतीचा हा बॉल. काय गोलंदाजी करतोय, अगदी तिखट मारा पाहायला मिळाला या बॉल वरती. कमबॅक डिलिव्हरी. ब्लेड कट घेतल्यानंतर एक चिकी चोरीची धाव इथे थांबवू शकले नाही. राईट हँडर आपण पाहतोय बॅट्समन, एक लेफ्ट हँडर बॅट्समन आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेस हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्या वेळेस मात्र क्षेत्ररक्षकांची धाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये अगदी रंगलंय. थांबले इथे. संपूर्ण कारळे टीमला माहिती आहे की हा मासा जर का आपल्या गळ्याला लागला तर अख्ख्या समुद्रावरती आपण राज्य करू शकतो. त्या माशासाठी जाळ सातत्याने विणलं जात आहे, परंतु तो मासा नाहीये, तो शार्क आहे. त्याला पकडणं तितकं सोपं नाहीये. शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. इथे अगदी पकडल्याबरोबर वेगाने फेकी करणं फार गरजेचं होतं. फेकी अगदी योग्य दिशेला झाली, परंतु थोडासा उशीर झाला. तिथे चोरीची धाव पूर्ण झाली. पुन्हा लेफ्ट हँडर बॅट्समन जो घातक आहे, तो खतरनाक आहे. पहिल्याच बॉलवर ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय, पुन्हा एकदा तो स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा दिले सरळच्या दिशेत. हा फटका आपण पाहतोय, हा देखील फ्लॅट आहे, हा देखील मॅक्झिमम आहे. अगदी ताकदीचा उपयोग कमी आणि युक्तीचा उपयोग पुरेपूर करत असताना विजय माटेकर काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ज्याच्या बॅट मधून आले. सामन्यामधली हवा काढून घेत असताना सामना लवकर फिनिश करायचा मानस त्याचा स्पष्टपणे दिसून येतोय, परंतु गोलंदाजांना इथे काहीतरी करावं लागेल. जाळ वेगळं विणावं लागेल. वेगळं विणता असता त्या जाळामध्ये फासा देखील योग्य फेकावा लागेल. हो, खोलवट टप्प्याचा बॉल थोडासा सटीक होता. याला दिशा दिली, ड्राईव्ह केलाय, तिथे धाव मिळणार नाहीये. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला चांगला स्टॉप मिळवून दिला. धावफलक अगदी जर का पाहिले तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14च्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. मयूर चेंडूच्या खालती. ओहो, इथे काय बॉडी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा पुढे आला होता. जजिंग चुकलं की काय. हृदयाचे ठोके वाढले होते, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला या चेंडूला हातामध्ये थांबवलं आणि कॅच अगदी यशस्वी संपन्न केली. गुड कॅच आणि महत्वाचा खेळाडू इथे माघारी येते. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. अखेरीस धावफलकावरती 14. एक गडी बाद संघ भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. वेलकम विशाल वरंडे. पश्चिम महाराष्ट्रातील एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. मयूर सुतार. ओव्हर नंबर 2 मध्ये रफ्तारचा सौदागर म्हणून ज्या गोलंदाजाला आतापर्यंत ओळखलं गेलं त्याची ख्याती आहे या संपूर्ण असोसिएशन मध्ये, ज्याच्या नावाची एक वेगळी भीती आहे, तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ड्राईव्ह केला आपण पाहतोय. कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक आहे तानाजी, जो नवीन खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हा देखील डावखोऱ्या हाताचाच आहे.
आणि त्यात सध्या खेळाडूंची गरज या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते, कारण की हवा अगदी त्यांच्या बरोबरीने चालली आहे. चेंडूला दिशा देण्याचं काम करायचं आहे, बाकीचं काम हवा पाहते. फुल टॉस पद्धतीचा हा बॉल, तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाहीये, ते देखील कोणाच्या विरोधामध्ये, तानाजीच्या विरोधामध्ये. नाही म्हणजे नाही. हा बॉल फुलटोल वसूल केलाय 6 धावेनी. अजितदादा पवार, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस, मोस्ट वेलकम. 21 धावा धावपलकावरती. इथे वेग फार होता. ओहो, काय डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. एक बायच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळेल, परंतु हा चेंडू पाहिला अगदी पिचच्या बरोबर मध्ये आदळला. त्यानंतर बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेहऱ्यावरती जाऊन आदळलाय. हेलो चेक. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, शॉर्ट मिनिटला क्षेत्ररक्षक आहे, तिथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप आहे तिथे. दुसऱ्या धावेची रिस्क इथे घेतली जात नाहीये, जोखीम उचलली जात नाहीये, कारण की आपण हळूहळू का होईना परंतु विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला वेगळी वाट धरायची नाहीये. अभय भिसे, नाटोची गावचा एक सर्वोत्तम खेळाडू, मोस्ट वेलकम. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय. दिशा दिली, ड्राईव्ह केलाय, पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. तानाजी एक चिकी धाव घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती येत आहेत. क्षेत्ररक्षक हल्ले जात आहेत. थोडीशी भीती वाढवली आहे या खेळाडूने, कारण की पहिलाच बॉल फेस करत असताना बॉलला फेकून दिलं स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये 6 धावेसाठी. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, शॉर्ट लेगला आहे क्षेत्ररक्षक, पुन्हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडासा इथे चुकला जातोय. एकेरी धावेने आता मात्र समीकरण पुढे सरसवत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. एक गडी बाद संघ भराणी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. 12 चेंडू 12 धावा, 12 धावा आणि 12 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो. अजय सुतार बॉलिंग ट्रॅक वरती, हे षटक महत्वपूर्ण असेल. हो, चांगला बॉल अगदी नजरा झुकल्या फलंदाजाच्या. त्यानंतर हा बॉल यष्टीरक्षकाला भेदून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. ही एक धाव तुम्हाला थांबवायची, कारण की याच एका धावेने जर का हा सामना हातामधून निसटला तर हीच एक धाव अगदी बाबळीच्या काट्यासारखी काळजामध्ये टोचत राहील. अजय आहे बॉलिंग ट्रॅक वरती. व्हाईट बॉलचा इशारा, वेग फार होता परंतु दिशाहीन गोलंदाजी. हो, इथे मात्र खोदून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे, तैनात चुकी करणार नाहीये. सरळ हा चेंडू हातामध्ये जाऊन विसावतो स्ट्रेट हिटला, जिथे विशाल तैनात होता. चांगली झेल संपन्न झाल्याने चांगल्या खेळाडूचा खेळ देखील इथे संपन्न होतोय. तानाजी बॅक टू द डगआउट. निलेश
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कमी गतीचा हा बॉल ड्राईव्ह केला, दिशा दिले स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक. चांगला स्टॉप मिळाला चेंडूला, उचलून फेकी करेपर्यंत तिथे एक धाव थांबवू शकले नाही. इथे मात्र अगदी सामना तराजूच्या काट्यासारखा कधी इकडे झुकतोय तर कधी तिकडे झुकतोय, कधी तिकडे झुकतोय तर कधी इकडे झुकतोय. संघर्षाचं वजन ज्या बाजूने जास्त पडेल त्या बाजूला हा सामना झुकेल. संघर्षाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न तर स्टेट हिटच्या दरम्यान हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी डेंगांच्या मधून निघून चाललाय, परंतु बॅकअप तिथे चांगला होता. जिथे एक धाव होते तिथे 2 धावा मिळाल्या, परंतु बॅकअप तिथे महत्वाचा तो आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॅकअप. 30 धावा धावपलकावरती. 8 चेंडू आणि 7 धावींची गरज आहे अजूनही. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे साहिल, तिथून फेकी करतोय. दुसऱ्या धावेसाठी सोडलेली जागा कुठेतरी थांबवली. हातवारे झाले, इशारे झाले. 7 मध्ये बनवायचे आहेत 7 मध्ये बनवायच्या 6 असं समीकरण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. हा महत्वाचा चेंडू आहे, महत्वपूर्ण बॉल, मॅच बॉल म्हणेन. उलटा थोडासा ज्युसी होता, सरळ दिशेत खेळून काढला. क्षेत्ररक्षक दर्जेदार प्रयत्न करतायत. विशालच्या माध्यमातून हा चेंडू चांगला अडवला गेला. फेकी करेपर्यंत एक धाव थांबवू शकले नाही. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगले आणि समीकरणाला मजा येणार आहे. 6 मध्ये बनवायच्या आहेत 5. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना कोणत्या गोलंदाजावरती विटलाई प्रतिष्ठान कारळे संघ विश्वास ठेवेल? महत्वपूर्ण चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपावेल? त्या 6 धावा डिफेन्स करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र बाहेर काढलं जाते? 6 मध्ये रोखायचे आहेत 5 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सतीश साळुंकेनी स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. संघाच्या जबाबदारीचं ओझं उचलून स्वतःच्या खांद्यावरती घेतोय, परंतु स्ट्रायकेन वरती एक धडाकेबाज फलंदाज आहे. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये अडकलाय त्या वेळेस अडचणीमधून बाहेर काढणारा हे एक अस्त्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट रंगले ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. हो, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक मात्र गडबड करत होता, परंतु सावरलाय. 5 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 5 धावा काढाव्याच लागतील. पुढे येऊन काय ड्राईव्ह केलाय आहे क्षेत्ररक्षक, तिथे चुकी करतोय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली असता दुसरी धाव देखील अगदी वेगानं पूर्ण केली जाते. ही झेल फार महत्वाची होती. ही कॅच खूपच इम्पॉर्टंट होती. ती कॅच इथे ड्रॉप होते. हलक्या हाताने इथे दिशा दिली, मात्र आता सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चला टॉस साठी या श्री जकू भवानी 11 अमरोकरवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस केला जाईल. तीन चेंडू 2 धावा, 2 धावा आणि 3 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक येणारा चेंडू एक वेगळं समीकरण घेऊन येतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं इथे. मात्र हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावींसाठी विजयाचा ठोकलाय हा चौकार आणि या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवणारा पहिला संघ आजच्या दिवसामध्ये भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. अभिनंदन. हार्ड लक, बॅड लक, गुड लक फॉर नेक्स्ट टाइम. तुमचा खेळ देखील चांगला राहिला. तुम्हाला पुढील टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा.
तर पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर लेजंड क्रिकेटर अंकुश ठरलेत पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर टॉस या ठिकाणी केला जातो. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल